नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। एक मीडियम साईजची कैरी घेतली आहे, सालासकटच ती किसून घेतली आहे। 1 कप भरलेली आहे। त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे ते घेतले, तेही किसून घेतले। तर ही कैरीची कांदा घालून केलेली चटणी रेसिपी शेअर करते। कांदा आपण वेळेवर असा घालायचा असतो आणि कांदा घातल्यामुळे ती जास्त टिकत नाही, त्यामुळे ही चटणी जेवताना वेळेवर करायची आणि खाऊन संपवायची। तर पाव कप गूळ घेतलेला आहे, तो गूळ त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि तो कांदा कैरीमध्ये मिक्स करून घेते आहे, म्हणजे चांगलं पाणी सुटेल चटणीला। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला झणझणीत अशी फोडणी द्यायची। तर गॅसवर हे सर्व मिक्स करून घेते आधी आणि गॅसवर कढई ठेवली आहे फोडणीची। त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातले, तेल चांगलं तापलं। 1 छोटा चमचा मोहरी घातली आहे, ती तडतडली की त्यामध्ये जिरं घातले, 1 छोटा चमचा जिरं, तेही फुललं। आता ही तेल आणि फोडणी चांगली तापलेली आहे, तर एक गॅस बंद केला आहे, थोडा वेळ बाजूला ठेवली आहे, म्हणजे ते तिखट जळणार नाही त्यातलं हळद। तर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, 1 चिमूटभर असं हिंग घातलेलं आहे आणि त्यामध्ये काश्मीरी तिखट आणि लाल तिखट असं 2 चमचे घालून ती झणझणीत अशी फोडणी त्यामध्ये घातली आहे। उन्हाळा सीझन आहे, कैऱ्यासुद्धा मिळत आहेत, तर अशा पद्धतीने ही चटणी जर केली तर जेवण चांगलं जातं आणि अशाच पद्धतीची चटणी तुम्ही पण करून खा। तर झणझणीत आंबट गोड तिखट चवीची अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे। आपण कांदा हा वेळेवर घालू शकतो किंवा बिना कांद्याची सुद्धा चटणी खूप छान लागते। तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। चॅनलवरचे माझे इतरही व्हिडिओज रेसिपीचे आणि इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।